उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवारांचा उद्याच शपथविधी होण्याची शक्यता आहे। छगन भुजबळांनी ही माहिती दिली। विधिमंडळ पक्षनेता ठरवण्यासाठी उद्या बैठक होणार आहे। या बैठकीत निर्णय झाला तर उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवारांचा उद्याच शपथविधी होण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळावं अशी मागणी सर्वच नेत्यांकडून होत होती, त्यावर आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। अपडेट जाणून घेऊयात, राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। आपण राजूकडे जाण्या अगोदर आपण पाहूयात की छगन भुजबळ यांनी काय नक्की म्हटलंय। ही जी राष्ट्रवादी जी आहे अजित पवार त्याच्यामधल्या ज्या काही कामं आहेत त्याच्यावर लक्ष आपण देतो आहोत आणि उपमुख्यमंत्रीपदाची जागा खाली आहे ती आपल्याला ताबडतोब सुनेत्रा वहिनीच्याद्वारे कशी भरता येईल याच्याकडे आमचं जास्त लक्ष आहे। बाकीचं मग पुढे बघतो ते काय आता लोक जसं ठरवतील पक्ष त्याप्रमाणे होईल। आणि याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात, राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। राजू, कसं पाहायचं भुजबळांच्या या वक्तव्याकडे, या विधानाकडे? कारण भुजबळांसारखा जेव्हा मोठा नेता बोलतो त्यावेळेला स्वाभाविकच याला कुठेतरी एक मोठा अर्थ देखील यामध्ये दडलेला असतो। दीपक, आपण पाहतोय की छगन भुजबळ हे राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांनी जे म्हटलेलं आहे की उद्या CLP लीडर संदर्भातली बैठक होऊ शकते आणि जर एकमत झालं तर उद्याच सुनेत्रा पवार यांचा सुद्धा शपथविधी होऊ शकतो, अशा प्रकारचं जे आहे ते वक्तव्य केलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कदाचित उद्या ते हालचाल होण्याची आहे। खरं तर आपण पवार यांच्या मिळणार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, दोन राष्ट्रवादी एकत्र कशा आणि राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, दोन राष्ट्रवादी एकत्र कशा आणि कधी येणार, हे अनेक प्रश्न आहे आणि त्याच्यावरती आता कुठेतरी चर्चा होताना पाहायला मिळते। उद्या राष्ट्रवादीचे नेते जे आहे ते बारामतीला जाणार आहेत आणि कदाचित त्याच ठिकाणी चर्चा होण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी बैठक जी आहे ती होऊ शकते आणि CLP लीडर कोण असणार आहे यावरती शिक्कामोर्तब जर झाला उद्या तर साहजिकच आहे की उद्याच्या उद्या सुद्धा शपथविधी होऊ शकतो आणि सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री बनू शकतात, अशा प्रकारचं जे आहे। हॅलो हॅलो हॅलो, हे बघा, सर्वसाधारणपणे टेंटेटिव्हली जे आहे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते प्रफुल्लभाई असतील, तटकरे असतील, मी त्याच्यामध्ये होतो, आपला मुंडे धनंजय वगैरे, टेंटेटिव्हली असं ठरलं होतं की उद्या मीटिंग घेऊन CLPची सुनेत्रा ताईंचे जे आहे नाव आपण CLP लीडर म्हणून फायनल करायचं आहे। तर ते अजून पत्र वगैरे काय त्यांनी काही निघालं नाही आहे, कशासाठी थांबलेत, कारण कदाचित जे आहेत दुखवटा वगैरे असतो, सूतक असतो, मग 3 दिवसानंतर ते बाहेर पडणार का 10 दिवसानंतर, सम टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि स्वतः तटकरे आणि प्रफुल्लभाई त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत काय, पण बाकी सर्वसाधारण ठरलं। आता बघू आता काय होतं, तास 2 तासामध्ये आपल्याला कळेल। सगळ्यात महत्त्वाचं दोन राष्ट्रवादी विलिनीकरणाचं आहे, नेमकं खरं काय आहे? राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की अजितदादांनी शब्द दिला होता एकत्रित करण्याची भाषा केली होती, खरं काय? नेत्यांची इच्छा मला नेत्याने काही सांगितलेली नाही। त्याच्यामुळे आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की CLP लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख, त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे। बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या नंतरच्या आहेत, आज ते फार आवश्यक आहे ताबडतोब करायला। राष्ट्रीय अध्यक्ष पार्टीचे पण सुनेत्रा पवार हवेत असे मत आहे का, मतप्रवाह आहे का? मी तुम्हाला काय सांगितलं, आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे जी ताबडतोब आम्हाला करायला पाहिजे, कारण सरकारी पक्ष उपमुख्यमंत्री पदावर बसायचं आहे, लोक चालवायचं आहे, सरकार चालवायचं आहे, त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे, पक्ष जे आहेत पक्षाचा नेता म्हणून आपल्याला ते अगोदर सगळ्यात
त्याला प्रायोरिटी देण्यात येत साहेब आहे. याच विषयासाठी तुम्ही राज्याचे मुख्यमंत्र्यांची भेट यासाठी घेतली होती आज. मुख्यमंत्री त्यावेळेस उद्या वेळ द्यायला उद्या शपथविधी आहे मग. क्या चाहिए हाँ? आज आप सीएम से मिलने गए थे, क्या बात हुआ? सीएम साहब से जो है हम लोग गए थे, प्रफुल्ल भाई तटकरे, मैं और मुंडे, कल भी हम मिले थे उनको रात को। तो टेंटेटिवली जो है कल हो सकता है क्या सब शपथ विधि से लेकर सारी चीज़ें, तो मुख्यमंत्री ने कहा कोई मुझे प्रॉब्लम नहीं है। अब ये जो है जैसे कि कोई शख्स अगर चल बसता है तो कई बार 3 दिन का जो है दुख मनाते हैं, कई बार 10 दिन, तब तक लोग बाहर नहीं आते हैं। या ऐसा मुझे पता नहीं है, पर कुछ बात ऐसे कुछ चली है और खुद जो है तटकरे और प्रफुल्ल भाई उसमें ध्यान दे रहे हैं, मगर बहुत करके घंटे 2 घंटे में जो है निर्णय आ जाएगा। तेव्हा छगन भुजबळांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली. येत्या 1 ते 2 तासामध्ये चित्र जे काही आहे, जो काही निर्णय आहे तो अधिक स्पष्ट होईल असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान विधिमंडळ पक्षनेता ठरवण्यासाठी उद्या बैठक होणार असल्याची माहिती देखील यावेळेला भुजबळांनी दिलेली आहे. या सगळ्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे लक्ष घालत असल्याचं छगन भुजबळ म्हणतात. या बातमीचे अपडेट आपल्याला राजू सुनावणे देत होता. राजू, तुझे धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.